अंधेरी परिसरात गस्ती दरम्यान अटक करण्यात आलेल्या एका आरोपीच्या चौकशीतून MIDC पोलिसांनी MD या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका टोळीचा छडा लावला। पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे मंगळवारी छापा टाकून 11 लाखांचे मेफेड्रॉन MD जप्त करण्यात आले। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली। पोलिसांनी 4 दिवसात केलेल्या कारवाईत 22 लाखांचे MD जप्त केले। पालघर येथील एका प्रयोगशाळेत हे अंमली पदार्थ तयार करण्यात येत होते। MIDC पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महेंद्र खांगळ यांना 7 जूनला अंधेरीमधील महाकाली रोडवर एक वाहन संशयितरित्या भरधाव वेगाने जाताना दिसले। पोलिसांच्या पथकाने कानोसा जंक्शन येथे हे वाहन अडवले। या वाहनाची तपासणी केली असता त्यात 71 ग्रॅम मेफेड्रॉन MD आणि 2.25 लाख रुपयांची रोकड आढळली। या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालकासह 36 वर्षीय फरान खानला ताब्यात घेतले। खान याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात 13 गुन्हे दाखल असल्याचे आढळले। त्याची चौकशी केली असता अंमली पदार्थांच्या व्यवहाराचा उलगडा झाला। या चौकशीत पालघर येथील वाहन चालक 24 वर्षे प्रतीक जाधव हा खानला अंमली पदार्थ पुरवत असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी पालघर येथे छापा टाकून प्रतीक जाधवला अटक केली। त्याच्याकडून 6,60,000 रुपये किमतीचे 215 ग्रॅम MD जप्त केले। पोलिसांनी प्रतीक जाधवची चौकशी केली असता त्यात अंमली पदार्थ तयार करणाऱ्या 43 वर्षीय विजय खटकेचे नाव समोर आले। खटके हा रसायनशास्त्रातील द्विपदवीधर असून तो पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील प्रयोगशाळेत अंमली पदार्थ तयार करीत असल्याचे समजले। पोलीस पथकाने या प्रयोगशाळेत छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी 11 लाख रुपये किमतीचे 280 ग्रॅम MD जप्त केले। पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत MIDC पोलिसांनी 22,64,000 रुपये किमतीचे 566 ग्रॅम वजनाचे MD, 12,60,000 रुपये रोख, 2 वाहने, 6 मोबाईल असा एकूण 36 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस उपायुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण, पोलीस निरीक्षक महेश गुरव आदींच्या पथकाने या टोळीचा छडा लावला।